ऐकतात मागच्या 2 रात्रीमधला खेळ पाहिला. आज तिसरी रजनी आहेत आणि भरपूर काही चाललं होतं. मामा भाचे यांचं संभाषण देखील होतं आणि नेहमीच प्रोत्साहन दिलेले आहेत. आणि मामा म्हटलं तर भाच्याला नेहमीच सडलताना मदतही होते, पाठिंबाही असतो आणि तेच पाठिंबा कदाचित अतुलला लाभला आहे आणि अतुलला चांगली कामगिरी या क्रिकेटच्या मैदानावरती तोही करतोय. दिनीजी किनी आमच्या जोडीनं जॉईंट होतील. मॅचला होईल सुरुवात. पतू पॅकर ब संघ बॅटिंग करतोय. आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या. पतू पॅकर्स एक्स्ट्रा खेळाडू नाही आहे. 94 कॉमन फिल्डिंग करतोय आणि पतू पॅकर संघ बॅटिंग करतोय. राखीव प्रतिनिधी आपला पाठवून द्यायचा आहे. पतू पॅकर्स संघाला विनंती करतोय. सामना क्रमांक 3. 2 सामने अफलातून राहिले. पहिली मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत आणि मागचा सामना कानाई पाये संघाने एकतर्फी आपल्या नावावरती केला असं म्हणावं लागेल. पहिलाच बॉल अगदी जबरदस्त हाताळला गेलाय. ऑप्शनच्या बाहेर उचली देण्याचा प्रयत्न आणि तोही बॉल एसटी रक्षकाच्या दिशेने पाठवलाय. पहिल्याच बॉलवरती जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावरती मनीष यांना आपण पाहतोय. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर. एका बाजूला पार्थ आणि दुसऱ्या बाजूला यस मितेश शिंगोटे आहेत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला गेलाय. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. धावसंख्या 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. तुकारामजी ज्या पद्धतीने सामने रंगतायत अफलातून खेळ आजही आपण पाहतोय. मात्र जसा उल्लेख अतुलने केला की लाईट खूप छान आहे. बॅटवरती चेंडू योग्य रीतीने येतोय आणि सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असल्या कारणास्तव दोन्ही बाजूला मदत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता त्या विषयावरती आपण येऊया. पण सध्या मॅच सुरू आहे. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती जाण्याचा प्रयत्न करतोय. बॉटलाईन जवळ फिल्डिंग. फिल्डर पोहोचले होते. चांगला प्रयत्न. अटेम्प्ट चांगला होता. दर्पण आहेत आणि 2 धावा चेंडूवरती पूर्ण. आणि जसा तुम्ही उल्लेख केला बघा अतुलच्या बाईटमध्ये त्याने सांगितलं बाबा लाईट चांगले आहे. अरे लाईटच नाही आहे तर श्रद्धांजली चषक आहे ना हा तुम्हाला लाईम लाईटमध्ये आणण्यासाठी आहे. मोठा फटका खेळायचा होता. बॉल हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र जजमेंट नव्हतं. यस नो वेट हे कॉल महत्वाचे आहेत दोन्ही. धावसंख्या 4 वरती अगदी आपण पाहतोय. टिवरी गावातील लेजेंडरी खेळाडू अगदी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. प्रताप भोईर यांचं आगमन इथे झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. श्रद्धांजली चषक 2026 मध्ये धावसंख्या फलकावरती 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहिलं तर पार्थ परेरा पत्तू पॅकर्सचा हा संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला टीम 94 कामनचा संघ बॅटची कडा घेतली आहे. पंचांकडे दाद मागतायत मात्र बॅटरचं कौतुक करावं लागेल. स्वतः निघालेत. प्रामाणिकपणा दाखवतायत. खेळाडू वृत्ती दाखवतायत आणि दर्पण माघारी परततायत. पहिला विकेटचं पतन झालंय. मैदानाच्या आतमध्ये पत्तू पॅकर्स ब टीमला धक्का पहिला. पॅकरचे प्रथमेश भोईर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. धावसंख्या 4 या आकड्यावरती पाहायला मिळते आणि महत्त्वाची विकेट तिथे गमावली गेली आहे. एक गडी माघारी परततोय. दर्पण मात्रे बॅक टू डगआउटमध्ये परतले गेले. धावसंख्या 4 वरती 4 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय आणि 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस एक गडी माघारी परततोय 4 वरती. मैदानाच्या आतमध्ये आर्यन तयार झालाय तर गोलंदाजी मार्गावरती मनीष
चांगली कामगिरी करतोय. आडव्या बॅटचा वापर केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. काय प्रेझेन्स ऑफ माइंड आपण पाहतोय. सुपर पाहायला मिळतोय. ज्या प्रयत्नात चेंडूला अगदी उचललं गेलं त्याच प्रयत्नात फेक करतायत आणि अचूक फेकी आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा सामना होतोय आणि 5 बॉलवरती धावा आहेत त्या 5. एका बाजूला टीम 94 कामनचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक उचलता चेंडू बाउन्स आदलून टाकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोही बॉल पाठवलाय अकबर शेखच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस पॉवरफुल गोलंदाजी टीम 94 कामन या संघाची पाहायला मिळतोय. घेऊया छोटीशी विश्रांती. डीजे वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. श्रद्धांजली चषक 2026चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. पुरस्कर्ते आपण पाहिलं तर दीपेश शरद भोईर दाऊ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे आणि त्यांना लाभलेली श्री हनुमान मंडल टिवरीची साथ आपल्याला पाहायला मिळते आणि हनुमान मास्टर टिवरी संघाची साथ लाभलेली आपल्याला पाहायला मिळते. फ्लिक ऑफ द रिचचा फटका खेळायचा होता. बॉटमॅनचा चांगला वापर करतायत. मिडविकेटच्या क्षेत्रात चेंडूला खेळतायत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. काय क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळतोय. अफलातून क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. आतापर्यंत आपण पाहतोय संधीच दिली नाही बॅटिंग करणाऱ्या संघाला. 6 धावा 5 षटकांचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र 5 षटकांमध्ये मागचे काही षटक आहेत ना ते खास करून महत्त्वाचे असत आहेत. गोलंदाजी मार्गावरती अतुल ठाकरे मॅन इन फॉर्म आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र त्यांच्या विपक्षामध्ये फटका खेळलेत. हवेत खेळलेत. क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं जजमेंट. अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला होता. जस्ट पुढे चेंडू पडतोय. शरीराचा वेध घेतोय आणि सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यामध्ये यशस्वी राहिले. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 7 आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर वैभव धूम यांना आपण पाहतोय. संघनायक आहेत आणि जबाबदारी स्वीकारतायत. धावसंख्या 8. वाह काय चेंडू हाताळलाय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. अकबर शेखला आपण पाहिलं तर निश्चितच पंचांकडे दाद मागतायत. सेलिब्रेशन करण्याच्या नादामध्ये एक धाव इथे घेतली गेल्या. वा कौतुक आहे. दोन्ही बॅटरचा अगदी आखोई आखो में इशारा करतायत. पंचांची अगदी करडी नजर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही पंच अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि धावा आहेत त्या फलकावरती 9 धावा 9 रन्स. शॉट ऑफ लेंथ उचली होती. पुलचा फटका अगदी आपण पाहतोय खेळले गेले. मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडतोय. यस नो वेट हे कॉल जुळायला होते. मात्र एका बाजूला राहिल अन्सारीला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला अतुल ठाकरे. दोन्ही खेळाडू एकमेकांजवळ पाहत राहिले आणि अगदी मोये मोये असं मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळतंय. धावसंख्या फलकावरती 9 वरती पाहायला मिळतंय. पहिल्याच षटकात मोठी विकेट मिळवल्यानंतर अगदी दबाव बनवलाय टीम 94 कामनने पतू पॅकर्स ब संघावरती. स्टंपच्या बाहेर हाताळला गेला. यावेळेस लेन थोडीशी खराब पाहायला मिळतोय. पंच बोलतायत वाईटचा इशारा करतायत आणि धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 10 या आकड्यावरती जाऊन पोचते. खूप चांगले सामने रंगले गेलेत का 2 दिवसांमध्ये आपण पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये
जय मल्हार वर्सोवाचा संघ अंतिम 4चे दरवाजे ठोठावलेत. यावेळेस अगदी बॉलला उंची जास्त प्राप्त केले गेले आणि लांबी ही तितकीच. जबरदस्त टोला अगदी आपण पाहतोय नितीन भोईर यांच्या कटआउट्सला मानवंदना देणारा षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 16 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. फुलटॉस बॉल त्यावरती फटका खेळले गॅप मध्ये बॉल चाललाय डीप थर्डमॅनच्या क्षेत्रात खाली क्षेत्र आहे आणि एकदा काही 38 सर्कलला बीट केलं तर बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे फास्ट अँड फ्युरियस चौकार. थँक्यू. मागच्या काही चेंडूंवरती मोठे फटके आलेत आणि धावांचा वेगही वाढतोय. अगदी आपण पाहतोय धावांचा वेग धावांची गती 2 षटक समाप्ती अखेरीस 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. हे षटक मागडं ठरलंय. पहिल्या षटकात 5 आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 15 धावा कमबॅक करतोय. पार्थ परेरा पतू पॅकरचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तर दुसऱ्या बाजूला 94 कामन. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये भरपूर वेळा खेळताना आपण पाहिलेत. अतुल ठाकरे महत्त्वाचा गोलंदाज त्यावरती आक्रमण केलंय. वैयक्तिक दुसरं षटक आणि सांघिक 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आता तयार होतोय. मनीष फुलटॉस वरती घेतले जबरदस्त फटका खेळले. फुलटॉस बॉल आणि त्याला थारा नाही मैदानाच्या आतमध्ये. चुकीला माफी नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. शॉट ऑफ लेंथ उकचा फटका आणि हुक केले बॉलला आणि पाठवले 6 धावा बुक करण्याकरता षटकार. थँक्यू डीजे. पार्थ का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. ब्युटिफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला आणि 6 धावांचा फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वा काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. धावसंख्या फलकावरती 30-30. मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट होतोय पतू पॅकर्स ब या संघाच्या बाजूने. टीम 94 कामन मागच्या काही चेंडूंवरती खराब गोलंदाजी पाहायला मिळतंय. कमबॅक करतायत. मनीषचं कौतुक करावं लागेल. यावेळेस स्वतःला रूम दिला होता मात्र रूम देण्याचा प्रयत्न करत असताना अगदी गुडलेनवरती पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 30 या आकड्यावरती पाहायला मिळते. यस एम के अंकल महेंद्र कृष्ण पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. श्रद्धांजली चषक 2026 मध्ये अगदी त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलं गेलंय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. याही वेळेला जबरदस्त चेंडू टाकला गेला. यॉर्कर लेनचा चेंडू. पहिली धाव वेगात घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी निघतील का मात्र कौतुक करावं लागेल. तिथे आपण पाहिलं तर कर्णधार आहेत वैभव धूम यांना आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण थांबवलं एकाच धावेवरती. धावसंख्या 31.
सुरुवात जबरदस्त झाली होती या षटकाची. एक चौकार एक षटकारानिशी सुरुवातीच्या चेंडूंवरती हावी राहिले होते पार्थ यांना. आपण पाहिलं तर विनोद पाटील भाऊ यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. चांगला चेंडू, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, अगदी बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने पाठवलाय. हाही बॉल निर्धाव येतोय. क्रमांक 3चे षटकही समाप्त झाले. पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकामध्ये 15 आणि या षटकात आपण पाहिलं तर 11 धावा आलेत. 3 षटक समाप्त अखेरीस 31 धावा, 1 गडी बाद पत्तू पॅकर्स बी या संघाच्या पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय राधाबाई कृष्णा पाटील, स्वर्गीय प्रेमिला महेंद्र पाटील, स्वर्गीय किसन महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ दिनेश महेंद्र पाटील बंटी आणि आर के परिवार यांच्या माध्यमातून 5001 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलंय. त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. एम के अंकलला विनंती करतोय, महेंद्र कृष्ण पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. आणि त्याचप्रमाणे विनोद पाटील भाऊ यांनाही आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. त्यांचं सहर्ष स्वागत. महत्त्वाचं षटक असेल. 31 धावा झालीत. इथून जर 2 षटकांमध्ये 25 ते 30 धावा आल्या तर 60च्या पलीकडे धावसंख्या पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. राहिल अन्सारी कामनचा बाहुबली गोलंदाजी मार्गावरती येतोय. पहिल्या 3 षटकामध्ये 31 धावा आपण पाहिल्यात. जबरदस्त कामगिरी होत आहे. मैदानाच्या आतमध्ये राहिल अन्सारी यांना आपण पाहतोय. महत्त्वाची षटकं, 2 षटकांमध्ये धावा कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण जमेची बाजू आपण पाहिली ना तर एकच विकेट आतापर्यंत गमावलेली आहे टीम पतू पॅकर्स या संघाने. चला, दोन्ही टीमला विनंती असेल, टिवरी स्पोर्ट टिवरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी चिंचोटी या दोन्ही टीमच्या कर्णधारांनी रेडी राहायचं आहे. 1 इनिंग नंतर लगेच टॉस इथे संपन्न होईल. धावसंख्या फलकावरती 31 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. चला, जास्त टाइम घेतला जातोय, वेळ जास्त घेतला जातोय. विनंती करतोय फोर्स करायचं होतं. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलाय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक ठरतोय का, मात्र पंच आपण पाहिलं तर तटस्थ आहेत. अमोल वेतोस्कर सरांच्या माध्यमातून नॉट आउटचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती 32 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. दर्शन पाटील यांचंही आगमन झालंय. भाई वेलकम. धावसंख्या फलकावरती 32 वरती पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर बॅटची कडा घेतलाय. टक्कन आवाज आलाय जरूर आणि फलंदाज माघारी परततोय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर येतोय. क्रमांक 4 वरती कुणाल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धावसंख्या 32, 2 गडी माघारी परतलेत. या षटकात राहिल अन्सारीने महत्त्वाची विकेट मिळवले, पाठवले माघारी. बॅटर आपण पाहिलं तर आर्यन या फलंदाजाला माघारी परतवत आहेत. एका बाजूला पार्थ चांगली बॅटिंग करतोय, मात्र स्ट्राईक रेट जर आपण पाहिला तर उंचावावा लागेल. 150च्या स्ट्राईक रेटने खेळतायत. 12 बॉलवरती 18 धावा केल्यात. ऑन साईडला खेळायचं होतं. लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू निघतोय का, यस इट इज व्हाईट बॉल. पंच वळतायत, व्हाईटचा इशारा करतायत. धावसंख्या फलकावरती 33 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. धावा. राहिल अन्सारी तयार. गोलंदाजी मार्गावरती लेगस्टम्पच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू हाताळतायत. डावऱ्या हाताच्या फलंदाजासाठी लेगस्टम्पच्या बाहेर जर चेंडू हाताळाल तर निश्चितच व्हाईट बॉल घोषित केला जाईल. धावसंख्या 34. लेंथ अँड लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. राहिल अन्सारीच्या माध्यमातून धावसंख्या 34 वरती
आपल्याला पाहायला मिळतंय. इथून 10 बॉलचा खेळ बाकी राहिला आहे आणि पत्तू पॅकर्स संघ ज्या पद्धतीने आपण पाहतोय मोठे फटके खेळावे लागतील. 10 बॉलमध्ये अगदी 20 ते 22 धाबा जर आल्या तर एक चांगलं टोटल या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. टीम 94 कामन याही संघाला विसरून चालणार नाही. जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि सातत्याने चांगला खेळ हा संघ करतोय. शॉट ऑफ लेंथ हुकच्या फटक्यात कन्वर्ट केले आणि इथे पाठवले बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार. फटका ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय. शरीराच्या दिशेने येणारे चेंडूवरती अगदी हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला. करडी नजर होती ती कुणाल पाटीलची आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता. 38 धावा. 2 फलंदाज माघारी परतल्यानंतर राहिल अन्सारी तयार राऊंड द विकेटने. याही वेळेला त्याच पद्धतीने खेळण्याचा मनसुबा होता मात्र बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून येतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय जबरदस्त चेंडू हाताळला गेला. यावेळेस योग्य लेंथ होती आपण पाहिलं तर. 38 धावा 2 विकेट. प्रयत्न करतायत कुणाल पाटील मोठे स्ट्रोक खेळण्याचे. इथे फटका जबरदस्त आहे. टक्कन आवाज आला आणि त्या बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ह्यो 6. लाईव्हद्वारे आपण पाहू शकतोय वेगवेगळ्या अँगलने अगदी हा षटकार दाखवला जातोय. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कुणालच्या माध्यमातून केली जाते. गोलंदाजी करत असताना राहिलने केलेली चूक अगदी पुढ्यात चेंडू ठेवला होता. मागचा चेंडू आपण पाहिला. याही वेळेला त्याच धाटणीचा चेंडू होता मात्र शरीराचा वेध घेतोय. फटका प्रॉमिसिंग नव्हता. 1 धाव लेग बाईटची मिळते आणि धावसंख्या पोचते ती फलकावरती. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 11.25च्या धावगतीने खेळत असताना पत्तू पॅकर्स हा संघ 45 धावांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक 6 बॉलचा खेळ बाकी राहिला आहे आणि आता 6 बॉलमध्ये आक्रमण करावं लागेल. दोन्ही संघाचे खेळाडू जे खेळाडू कक्षामध्ये आहेत त्यांना विनंती करतोय की आपण वरती बसायचं आहे. आपल्यासाठीच तो स्टेज तयार करण्यात आलेला आहे. मंच तयार करण्यात आलेला आहे म्हणून खेळाडू कक्षामध्ये आपण वरती बसा प्लीज. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. 45 धावा फलकावरती. मात्र जसा तुकाराम मांगेला सरांनी उल्लेख केला होता की 2 मेडन ओव्हर एकाच स्पर्धेमध्ये एकाच सामन्यामध्ये हाताळणारा प्रकाश तुंबडा गोलंदाजी मार्गावरती येतोय. आल्या आल्या कुणाल सांगतोय आय एम ऑलवेज रेडी. फुल टॉस बॉल त्यावरती आक्रमण. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. काय फटका खेळले. धावसंख्या 51 वरती जाऊन पोहोचताय. कुणालने अगदी वेग वाढवलाय धावांचा. याही वेळेला बॉल अगदी चांगल्या पद्धतीने पिकअप शॉट पाहायला मिळतोय मिड विकेट आणि अगदी काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादन करता षटकार. थँक्यू डीजे. काय फटके खेळलेत. लाजवाब टायमिंग. एक फटका आपण पाहिला तर लॉंग लेगच्या दरम्यान आणि हा फटका आपण पाहिला तर काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात खेळलेत. आता खोलात चेंडू टाकला होता. मोठा फटका खेळायचा मनसुबा होता. चांगला फटका खेळले. ते 1 धाव घेतली. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. आता एकेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोचते ती 58 वरती. मागच्या षटकांमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये अफलातून फलंदाजी झाल्या. काही सामने आपण पाहिले जबरदस्त धावा उभारल्या गेल्यात. 90 धावाही आपण पाहिल्या. मात्र या सामन्यात अगदी कडवी लढत पाहायला मिळते. कडवी टक्कर देत असताना
पहिल्या काही षटकात धावा आल्या नव्हत्या, मात्र मागच्या षटकामध्ये धावा यायला सुरुवात झाली. प्रकाश तुंबडा या गोलंदाजावरती हे आक्रमण केले. 3 बॉलवरती 13 धावा घेतल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होतोय. 58 धावा, 2 विकेट माघारी परतल्यात. स्ट्राईकला आता पार्थ येतोय. पार्थसाठी हा चेंडू खोलात टाकला होता. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. अमन चेंडूला उचलेल तत्पूर्वी एक धाव घेतली गेल्या. अमान आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 59 वरती. 2 बॉलचा खेळ आता बाकी राहिलाय. येणारे 2 बॉलवरती एखादा चौकार षटकार आला तर 65-66चा आकडा गाठू शकतायत आणि षटकार चौकार आला तर 70चा ही आकडा गाठू शकतायत. याही वेळेला बॉलला अगदी आपण पाहतोय पिकअप शॉट पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. यूज इट, सिक्सर. काय ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय. अगदी स्लॉट मध्ये आणि त्या बॉलला पिक केलाय षटकार. याही वेळेला फाईन लेगच्या क्षेत्रात कोणी क्षेत्ररक्षक नाही. खाली क्षेत्रामध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता धावा झालेत 69 आणि जिंकण्याकरता आता 70 धावांचं लक्ष असेल. टीम 94 कामन समोर. काय खेळले, जबरदस्त फटके. कुणालचं कौतुक करावं लागेल. अगदी कुणालने किती धावा बनवल्यात याही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. काय बॅटिंग झाले मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉलमध्ये 33 धावा. जसा कुणाल आला मैदानाच्या आतमध्ये तसा हावी झालाय. चला सन्मानाच्या दिशेने आम्ही वळतोय. व्यासपीठावरती वळतोय. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर प्रतापजी भोईर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही करतोय. दिवाकर पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते कमबॅक करतोय. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ साकारला गेलाय. 69 धावा उभारल्यात आणि 70 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. या टॉसच्या दिशेने आम्ही वळतोय. दोन्ही टीम कॅप्टन आपण या. गावदेवी चिंचोटी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम आपण पाहिलं तर टिवरी स्पोर्ट टिवरी या 2 टीम मध्ये टॉस होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्येही बदलाव होतोय. 2 लेजंडरी कॉमेंटेटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रीडा विश्लेषक म्हणून ज्यांची ओळख असे तुकारामजी मांगेला सर मॅन फ्रॉम नारंगी आणि भारत राऊत सर मॅन फ्रॉम पांजू, हे 2 समालोचक सज्ज होतील. यस, आमच्या व्यासपीठावरती महेंद्र कृष्णा पाटील उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही करतोय. मी विनंती करतोय दीपेश भोईर दाऊ यांना की आपल्या शुभ हस्ते MK अंकल यांचा आपण सन्मान करायचा आहे. यांच्याच माध्यमातून 5001 रुपयाचं आर्थिक सहकार्य श्रद्धांजली चषक साठी देण्यात आलेला आहे. त्यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती स्पर्धेचे प्रायोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मायेचे उपदार शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जात आहे आणि असा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. या टॉस तिथे संपन्न होईल टॉस बॉक्स मध्ये. चला या आपण टॉसच्या दिशेने वळतोय. मी विनंती करतोय महेंद्र पाटील MK अंकल यांना की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करायचा आहे. हॅलो, चला या टॉस इथे संपन्न होतोय. MK अंकल यांच्या शुभ हस्ते हेड अँड टेल आपल्याला कॉल द्यायचा आहे. हेड म्हणून कॉल दिला होता आणि टिवरी संघाने टॉस जिंकलाय. दोन्ही टीमला शुभेच्छा द्या आणि मॅच ऑन आहे तर आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळणार आहोत.
टॉस इथे संपन्न झालाय. टॉस जिंकला टिवरी स्पोर्ट टिवरी संघाने आणि प्रथमतः निवडले क्षेत्ररक्षण. ओव्हर टू कॉम्बॉक्स तुकारामजी अँड भारतजी. धन्यवाद. आपण दिनेश किणी यांचा आवाज ऐकत होता. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित श्रद्धांजली चषक 2026 आपण पाहत आहेत. त्याच वेळेला टिवरी स्पोर्टकडनं भरपूर वर्ष ज्याने क्रिकेट खेळलेले आहेत, सध्या मास्टरचं क्रिकेट देखील खेळतात. प्रकाशजी पाटील, आपल्याला विनंती, आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती यावं. श्रद्धांजली चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅचच्या दिशेने जाऊया, जिथे पाठलाग करायचा 70 धावांचा 69 धावा केल्यात. पतू पॅकर्स बी संघानं बी पॉझिटिव्ह खेळल्यात, सकारात्मक दृष्टिकोनातनं ते खेळल्यात आणि 94 कामांसमोर आव्हान ठेवले ते 70 धावांचं. आमच्या जोडीला 12 जॉईंट होतील. अतुल ठाकरे आणि अमान शेख अशी सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. 94 कामन. ही मॅच देखील नक्कीच चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल. एक बाजूला म्हणायचं गेलं तर वन साईड ही मॅच होणार नाही आहे, कारण दोन्ही टीममध्ये सातत्यपूर्वक टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे आपण खेळाडू पाहतोय. आणि ज्याप्रमाणे मगाशी दिनेशजी किनी यांनी जो उल्लेख केला की चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन असू द्या किंवा इतर ज्या असोसिएशन आहेत, ज्या संघटना आहेत, त्या संघटनेच्या माध्यमातून अनेकदा हे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत, ते सर्व खेळाडू आमनेसामने आले. त्याच्यामुळे प्लस मायनस पॉईंट काय आहे ना, हे दोघांनी ठाऊक आहे. त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारे मॅच होऊ शकेल. धावसंख्या जवळपास टार्गेट सेट केलं आहे, 70 धावांचं हे टार्गेट सेट केलं आहे. अमान शेख स्ट्राईक एंडवर पहिला चेंडू फेस करताना यावेळेस अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं सरळ हा चेंडू भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवरती धमाका केलाय. पहिल्या चेंडूवरती ही ओळख आहे अमान शेख यांची. क्रीजच्या कोण्यात चेंडू हाताळता उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. अमान शेख के लिए ऐसा मौका देंगे तो छोड़ेंगे नहीं. हाथ खोलने का पूरा मौका दिया था और अपना जलवा दिखाते हुए षटकार. पहिल्या चेंडूवरती सिक्सर. 70 धावांचा पाठलाग करायचा तर अशाच पद्धतीनं स्टार्ट करणं गरजेचं आहे आणि तसा स्टार्ट केलाय सिक्सरनं अमान शेख यांनी. आता समोर केला पण मिस टाइम स्ट्रोक आहे. यावेळेला बारी बारी सबकी बारी. मितेश भाई कहते भाई अमन भाई पिछली बार आपकी थी, अब हमारी है. फलंदाज बाद होतोय. अमान शेख मोठी विकेट मिळवले. आणि अमान शेखच्या विषयी म्हणायचं गेलं तर नेहमीच चांगले स्टार्ट 94 कामनला अमाननं दिले. अमानसोबत कधी कधी आपण नक्कीच अकबरला देखील पाहिलं आहे, ॲज अ ओपनर बॅटर म्हणून बऱ्याचदा आपण पाहिलं आहे. नक्कीच महत्त्वपूर्ण विकेट का म्हटलं, कारण जी स्टार्ट अमाननं दिली होती ना, त्या स्टार्टला थांबवणं गरजेचं होतं. आणि अमानची विकेट मितेश शिंगोडीसाठी भरपूर काही सांगून गेले. नाही बघा, पहिला विकेट बघा, सेम बॉल होता, पण जो बॅटचा फ्लो ना तो लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दिशेने गेला. मागे जर पाहिलं तर बॅटचा जो फेस होता ना तो समोर आला होता. म्हणजे तुम्ही अगेन्स्ट त्या स्विंगच्या टर्नच्या विरुद्ध तुम्ही खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. हे दोन फक्त मूलभूत फरक होते. पहिला फटका आणि दुसरा, याच्यामध्ये फरक तोच होता. एकदा समोर आला जो लॉंग ऑफला बॅट आली, यावेळेला मात्र थोडीशी लॉंग ऑन आणि मिड विकेटला बॅट गेली होती. मिस टाइम स्ट्रोक. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती पलटवार. अच्छा प्रयास म्हणजे मितेश शिंगोडे यांनी जो रिवेंज घेतलाय तो रिवेंज पंच मारून सांगितलाय. याच पहिला षटकार, त्यानंतर पलटवार. वार पलटवार. राहिल अन्सारी मैदानाच्या आतमध्ये आलेत, त्याच्यामुळे वार पलटवार नक्कीच पाहिलं. म्हणजे फुटबॉल मितेश शिंगोडे चांगला चेंडू हाताळला होता. अगदी वाईट यॉर्कर हा चेंडू हाताळला गेला होता राहिल अन्सारी यांच्या अगेन्स्ट. कारण प्लॅनिंगनुसार क्रिकेट खेळणं तुकारामजी गरजेचं आहे. समोरचा बॅटर कोण आहे, समोरच्या बॅटरची ताकद, क्षमता, त्याची कॅपेबिलिटी, ही खेळण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी अगदी मितेश शिंगोडेनं नक्कीच पाहिल्या असतील. त्यामुळे राहिल अन्सारीच्या अगेन जो लाईन त्यांनी लेंथ यूज केली ती योग्य होती. तोच अँगल जो अमान शेख विरुद्ध केला होता, फक्त लेंथ ती होती ना, ती पुढ्यातली होती. आता थोडं खोलवर टपायची वाईड अँगलनं. वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न मितेश शिंगोडे यांनी केला होता. डॉट बॉल. 6 धावा झाल्या. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला सामना जसा झाला होता ना, कदाचित त्याची पुनरावृत्ती या मॅचमध्ये होण्याची शक्यता. फक्त मॅच कोण जिंकणार, मॅच इथे पतू बॅकर्स टीम जिंकणार की टीम 92 हे सांगणं कठीण आहे. हे आता प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण आहे, पण मॅच तसाच होणार जशाच तसं. बॅटला कडेवरती लागला, कडेवरती उल्लेख केला जशाच तसं. टीट फॉर टॅट.
आणि इथे राहील अन्सारीची दडपले बॅट, त्याच्या बॅटमधनं सिक्सर षटकार. काय फटका खेळलाय, काय फटका खेळलाय बघा. मितेश शिंगोटे यांचा चेंडू अगदी खेळपट्टीवर हा चेंडू आपण जर पाहिला होता तर लेग स्टंपच्या थोडासा बाहेर हा चेंडू पिच केला, तिथून मात्र चेंडूला खेळलं गेलंय. ही क्षमता आहे आणि आपण बऱ्याचदा पाहिलंय ज्यावेळेस मोठे टार्गेट म्हणजे 86चं टार्गेट चेस डाऊन करताना आपण देखील चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये राहिल अन्सारीची बॅटिंग पाहिली होती. मोठमोठे आव्हानं राहिलसाठी चॅलेंज ठरलेत नेहमीच. यावेळेस हेलिकॉप्टर स्टाईल खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःवर थोडेसे नाराज आहेत कारण जो फटका बॅटमधून एक्झिक्यूट करायचा होता तो फटका राहिलच्या बॅटमधून आला नाही. धावसंख्या झाली ती 12, 12 धावा फलकावर, 13 धावा फलकावर आलेत आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला राहिल अन्सारी याच्या अगोदर जर पाहिलं तर म्हणजे रन चेसिंगमध्ये पाहिलं ना आता नेहमीच आवडतं. म्हणजे आज जसं विराट कोहलीला बघतो ना, म्हणजे काहीकांना जर पाहिलं तर केस पसंत असतात, इथे या खेळाडूला थोडं चेस पसंत आहेत. तसा हा चेस मास्टर आहे. बऱ्याच वेळा यांना धावांचा पाठलाग करताना एक इनिंग साकारलेत, म्हणजे एक फायटिंग स्पिरिट त्याच्याजवळ आहेत. आणि तीच गोष्ट पतू बेकरच्या टीमला माहिती आहे. त्याचा विकेट आपल्याजवळ पाहिजे, त्याच्या पाहिजे. जसं मी उल्लेख केला चेसचा, का उल्लेख केला कारण आमचे डीजे मास्टर पहिला बेस वाजवतात आणि मैदानावरती राहिल अन्सारी चेस करतात जास्त. त्याच्यामुळे बेसिक महत्त्वाचं आहे. बेस फाउंडेशन तुमचं चांगलं पाहिजे, सुरुवात चांगली पाहिजे. ती जर सुरुवात चांगली तर कदाचित कळस पायाभरणी बरोबर केली तर कळस सुद्धा तुम्ही विजयाचा चढवू शकता. सध्या मॅच म्हणजे अशा स्थितीमध्ये आहे ना की एक एक विकेटनं समीकरण बदलेल, एक एक षटकारानं कॅल्क्युलेशन गणित बिघडेल अशा वेळेला आहेत. कारण अतुल ठाकरे एक असा खेळाडू आहेत म्हणजे ज्याच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, अगदी प्रॉमिसिंग खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो स्ट्रायकर एंडला आहेत. शेवटचा बॉल इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळायचा होता. डीपच्या कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक केलं ते उलट्या बाजूला गेले, बरोबर गेले. पण शेवटला तो चेंडू जो शेवटला एकदा पाहायचा होता त्यावेळेला नजरेतनं थोडासा आडूसा झाला आणि त्यामुळे झेल सुटलाय, जीवनदान लपले. 2 धावा दिल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती आहेत त्या 15-15 स्टार्ट पाहिजे तसं झालंय. एक विकेट गेलाय. 14ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये राखायची आहेत. धावा झाल्या धावफलकावरती 15. म्हणजे आता 24 मध्ये तब्बल 55 धावांची गरज आहे. 14चा रिक्वायर्ड 100, 15 धावा आल्या आहेत. तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पॉवरफुल वापर मैदानाच्या आतमध्ये केलाय टीम 94 कामननं. आणि ज्याप्रमाणे आपण जो उल्लेख केला अतुल ठाकरे एक जबरदस्त बॅटर आहे नो डाऊट. अनेकदा आपण त्याची कामगिरी पाहायला, मात्र एका बाजूला राहिल अन्सारी या विकेटच्या शोधात मी तर म्हणेल राहावं लागेल पतू पॅकर्स या टीमला. हे विकेट खूप महत्त्वपूर्ण असेल खास करून कारण राहिल अन्सारी आम्ही अनेकदा म्हटलं की राहिल अन्सारी जोपर्यंत खेळपट्टीवर उभा राहील ना तोपर्यंत कामन टीम नेहमीच प्रगती करत राहील, यात काही वाद नाही आहे. भरपूर स्पर्धा, मग जवळपास वसई विरार प्रीमियर लीग असू द्या, चॅम्पियन प्रीमियर लीग असू द्या, अजिंक्य स्पोर्टची जी स्पर्धा असू द्या किंवा द ग्रेट मराठाची स्पर्धा असू द्या, या परिसरामध्ये ज्या काही स्पर्धा ऑर्गनाईज केल्या गेल्या त्या प्रत्येक स्पर्धांमध्ये राहिल अन्सारी नेहमीच चांगली खेळी साकारून गेल्या. त्याच्यामुळे या खेळाडूवर नक्कीच सगळ्यांच्या नजरा असतील. 24 मध्ये 55 बनवायचे आहेत. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्या ठिकाणी यूज केला जातोय. पार्थ सिंग आणखीन एक वेगवान गोलंदाज. काय फटकेबाजी आज झाले खरोखरच. म्हणजे प्रेक्षक या ठिकाणी जे आलेत ना त्यांना काय हवं आहे, टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला एंटरटेनमेंट हवं आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू प्रेक्षकांचं चांगल्या प्रकारे एंटरटेनमेंट करतोय. षटकार, चौकार, शेवटच्या क्षणापर्यंत गेलेल्या काही मॅचेस, रंगलेल्या मॅचेस, चांगल्या प्रकारे प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट या ठिकाणी होत आहे. ओ बॅटचा टो, बॅटची एज त्या ठिकाणी होती, चुकी घडले. गोलंदाजाचे हात अक्षरशः दोन्ही हात कपाळावर गेलेत कारण ही विकेट महत्वपूर्ण होती. राहिल अन्सारी यांचा तो कॅच ड्रॉप झालाय की मॅच ड्रॉप झालाय, मात्र राहिल अन्सारी यांना तुम्ही संधी दिले. चला बघूया आपण. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा ही चूक झाली का. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, लांबून दुरून खेळलं होतं राहिल अन्सारीनं आणि कदाचित हा मॅच दुसऱ्या बाजूला गेला ना तर बाराजी ही फक्त चूक नाही ठरणार, ही गोड चूक ठरू शकेल, ही मोठी चूक ठरू शकेल अशा सामन्यामध्ये. पण हे सगळं होणार
सगळं होणार, थोडं अप्स अँड डाऊन होणार, जीव खालीवर होणार, झेल सुटणार, पुन्हा एकदा मॅचमध्ये येणार. फक्त आपला मोराल खाली जाऊन द्यायचा नाही, आपलं मनोबल ढासळू द्यायचं नाहीये. कारण मन तो सभी के पास होता है, मनोबल सबके पास नाही होता. मन सर्वांजवळ असतं, फक्त मनोबल थोडंसं घट्ट करायचं आहे. 16 धावा धापलकावरती 1.1 षटकांचा खेळ झालाय. पार पुन्हा एकदा सज्ज होतील. उजव्या शीच्या बाहेर, जास्त बाहेर, पंच सांगतात त्या व्हाईट लाईनच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. आणि जी लाईन आहे ना व्हाईट लाईन, ती गोलंदाजसाठी ती फक्त व्हाईट लाईन नाही आहे, ती त्यांच्यासाठी गाईडलाईन आहे. त्या गाईडलाईनला क्रॉस नाही करायचं. जसं रेल्वे स्टेशनवरती अनाउन्समेंट होते बघा, रेल की पटरी को पार ना कीजिए, तसं बॉलरने त्या गाईडलाईनला पार करायचं नाहीये. यावेळेस ऑन साईडला मिस्टर मिंग खेळला गेलाय. चेंडू हवेत आहे. वाडिश लॉंग ऑनचा फिल्डर वेगानं आलाय. खूप सुंदर असा झेल दर्पण टिपलाय आणि खेळ संपलाय. त्या ठिकाणी अतुल यांचा विकेट डाऊन. फलंदाज बाद अतुल. दस बिग विकेट अतुल ठाकरे परतल्यात. यश लाभले ते पार्थला. फक्त तो विकेट नाही आला, हा विकेट आलाय. पण ठीक आहे. हा रिप्ले बघा, उजव्या स्टेच्या बाहेरचा चेंडू होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न जो होता ना, थोडासा अंगलट आलाय. जो गुडघा थोडासा वाकला, लेग स्टॅम्पच्या बाहेर गेला, टॉपे लागला. बघा हा जो फटका खेळताना जो फ्रंट लेग आहे ना बघा, तो थोडासा गेला. बॉडी बॅलन्स मागे गेला. तो बॉडी बॅलन्स यायला होता, तो बॉडी बॅलन्स थोडासा मागे गेला. शरीराचा भाल थोडासा मागे गेला, त्याच्यामुळे त्या फटक्यामध्ये तितका वेग, कदाचित ताकद झोकू शकली नाही. बघा हा जो फटका खेळताना जो बॉडी बिहाइंड गेली, त्याच्यातनं तो फटका तितका येऊ शकला नाही आहेत. आणि समोर दर्पण होते, लॉंग ऑनवर धावत आले, कॉलिंग केलं. महत्त्वाचा झेल आहे, इथे मिस्टेक होऊन द्यायची नाही आहेत. एक चूक झाले, पुन्हा चूक होऊन द्यायची नाही आहेत. अशाच पद्धतीनं हा झेल टिपला गेलाय. दुसरा फलंदाज बाद होतोय. अतुल बाद झालाय. दुसरा धक्का तर 94 कामन टीमला दिलाय. या ठिकाणी पतुपेकर ब टीमनं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. आणखीन एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अकबर शेख दाखल झालेत. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल आहे, क्रॉस बेट स्टोक खेळला गेला. मागे प्रोडक्शन आहे. फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीपला सिंगल फक्त या ठिकाणी मिळणार. हेच काम करायचं आहे खऱ्या अर्थानं. जे टार्गेट आहे ना, जवळपास 70 धावा तुम्हाला चेसडाऊन करायचे आहेत. राहिल अन्सारी खेळपट्टीवर आहेत आणि अकबर शेखला हेच काम करायचं की जास्तीत जास्त स्ट्राईक राहिल अन्सारीकडे कशी राहील, या प्रयत्नात खेळी करणं गरजेचं आहे. दोन्ही गोष्टी असतील. एक स्ट्राईक कोणी राखायचा ते, आणि या टार्गेटला जर अचीव करायचं भाई, अगर टार्गेट हासिल करना है तो किसी को भी तो टार्गेट आपको करना होगा. लक्ष साधायचं, लक्ष्याचा भेद करायचा, तर कोणावरती तरी लक्ष ठेवायचं आणि लक्षपूर्वक खेळायचं. क्रिकेटचा खेळ आहे, लक्षपूर्वक खेळायचं आहे. लक्ष्य टार्गेट करना है तो भाई किसी को भी टार्गेट करना होगा. आणि तेच करताना पारच्या चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. पार्थ आणि काय तो फटका खेळला गेला. कारण ॲग्रेसिव्ह क्रिकेट नेहमीच राहिल अन्सारी यांना पण ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळताना मला ऑस्ट्रमच्या बाहेरचा चेंडू होता, तिथून मात्र पूर्ण फोर्सनं चेंडूला खेळलं गेलं. मागे प्रोडक्शन नव्हतं. जर आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहिलं तर ती सीमा लाईन पूर्ण तर रिकामी होती. यावेळेस मला वाटते खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय. पंच नो बॉल करार देत आहेत, मात्र तरी देखील चेक करतायत. व्हाईट बॉलचा इशारा होतोय पंचांच्या माध्यमातून. सिंगल मिळणार. एक धाव. एका धावेनं धावा संख्या झाली ती 23. 23 धावा पळकावर. 23 दोन गडी बाद. फुल टॉस बॉल, लांबवरचा लांब लचक, उंच भरारी घेणारा हा षटकार राहिल अन्सारीच्या बॅटमधून फुल टॉस वरती तडाखेबंद षटकार. नक्कीच मिलिटरी मॅन आमचे जावई त्या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. फुलटॉस आहे. राहिल अन्सारी सारख्या खेळाडूला तुम्ही अशा प्रकारे चेंडू देणार तर ते चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 101% जाणार. आणि राहिल अन्सारीसाठी ही फ्री होम डिलिव्हरी होती, लक्षात ठेवा. का म्हटलं जातं राहिल अन्सारी या खेळाडूला 94 टीमचा बाहुबली, हे अनेकदा, एकदा नाही तर अनेकदा राहिल अन्सारीनं सिद्ध करून दाखवलंय. 29 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुल टॉस. एकदा केली ती चूक आणि दुसऱ्यांदा केली ती चुका, लक्षात ठेवा. आणि चुका होत आहेत गोलंदाजाकडून. बॅक टू बॅक 2 फुल टॉस आणि 1 मोर अगेन राहिल अन्सारी याच्या बॅटमधून हा कणकणी षटकार.
ये गोष्ट उल्लेख तुम्ही केला था कि भाई ऐसे पोलटॉस गेंद अगर राहील के लिए देंगे ना तो भाई गेंद बाहेर से मंगवानी पडेगी. बाहेर ना तुम्हाला आणावी लागणार. 2 षटकं संपल्यात. धावा धाबलकावरती 35 आहेत. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर लक्ष्मी सरस्वती दीनानाथ साहनी दोन्ही याचकडनं 2000 रुपयाचं आर्थिक योगदान. त्याचोडला धर्मेंद्र मोदनवाल याचकडनं देखील 1000 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय. त्यांचंही करूया आपण मनपूर्वक आभार मानूया. म्हणजे राहील समोर तुम्ही असं चेंडू टाकणार ना तर म्हणजे आ बैल मुझे मार बाबा इन्व्हिटेशन होतं. हे तुम्ही निमंत्रण दिलं होतं राहीलला आणि राहील अन्सारी नाही सोडणारा अशा चेंडूला थोडं नियंत्रित गोलंदाजी करायची आहे. जशी मितेश शिंगोटाने केली. चांगली लाईन अँड लेंथ हाताळली होती. कदाचित त्यानं निर्माण केलेला दबाव हा रिलीज झालाय. म्हणजे एखादा छोटा मुलगा फुग्यामध्ये हवा भरावी आणि मग ते अपेक्षेपेक्षा जास्त हवा भरली ना का तो फुगा फुटतो. तसा तो दबाव निर्माण झाला होता ना त्या दबावाला पूर्णपणे रिलीज झालाय. तो फुगा फुटलाय. मागच्या षटकामध्ये आलेल्या त्या धावास तो फुगा फोडून गेलाय. 20 धावा मागच्या ओव्हरमध्ये आल्या. सध्या धावा करायच्या 18 मध्ये 35. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आपण 15 धावा पाहिल्या होत्या. या ओव्हरमध्ये आल्या ते 20 धावा. म्हणजे पडाव पुढे पुढे जात चाललाय. जो रिक्वायर्ड रन रेट आहे त्या रिक्वायर्ड रन रेटला बीट करण्याचं काम 94 संघ करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि या ठिकाणी या रिक्वायर्ड रन रेटला वाढवण्याचं काम करायचं आहे. त्यासाठी मगाशी मी जो उल्लेख केला ना की या ठिकाणी पार्टनरशिप बिल्ड होऊ द्यायची नाही. एखादी विकेट शोधावी लागेल पतू पॅकर ब टीमला आणि ती विकेट या ठिकाणी जो गोलंदाज दुसरा स्पर्धा करण्यासाठी आलाय ना मितेश शिंगोटे हा प्राप्त करू दे का. मिस टाइम स्ट्रोक आहे. फटका फसलाय. विकेट हवी होती. विकेटच्या शोधात राहायचंय पतू पॅकर ब टीमला आणि ती विकेट मिळवलंय मितेश शिंगोटे यानं. अकबर शेख आउट. अकबर शेख बाद झालेत आणि जसं तुम्ही उल्लेख केला विकेट शोधावी लागेल. मेगा स्क्रीनवरती बघूया रिप्ले प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून. उजव्या शीच्या बाहेरचा लोअर फुलटॉस चेंडू होता. त्याला ऑन साईडला डॅक करून खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटला शतरक्षक होते त्यांनी टिपला झेल आणि हा विकेट म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला तर विकेट शोधावी लागेल. शोधा म्हणजे सापडेल बाबा. प्रत्येक शोध असाच असतो. एक वेळा सक्सेस होतात 2 वेळा होतात 3 वेळा कदाचित तुम्ही अनसक्सेसफुल होतील पण अशा वेळेला नाहीये. लोअर फुलटॉस चेंडू फॉलिंग स्वीप करायचा होता अकबरना पण तो फॉलिंग स्वीप करताना तेही खाली पडले. विकेटही पडलाय आणि महत्वाच्या वेळेला हा विकेट डाऊन झालाय. जिथे एका बाजूला राहील चांगली बॅटिंग करतोय दुसऱ्या बाजूला विकेट. तिसरा फलंदाज बाद. 3 धक्के आतापर्यंत 94 कॉमन टीमला दिलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रकाश तुंबडा म्हणजेच ॲपी हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जो उल्लेख ॲपीचा तुकाराम सरांना केला होता शिवनेरी ही जी स्पर्धा त्या ठिकाणी झाली होती आणि त्या ठिकाणी शिवनेरीच्या त्या मैदानावर त्या शिवनेरीच्या स्पर्धेमध्ये ॲपीची ती 2 षटकं निर्धाव षटकं हा उल्लेख मगाशी तुकाराम सरांना केला होता आणि तोच ॲपी प्रकाश तुंबडा मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आलाय. आता हॅपी बघूया आपल्या टीमला हॅपी करतोय का. पण दुसऱ्या बाजूला मितेश शिंगोटे देखील आलेत. विकेट त्याने देखील घेतला. आत्मविश्वास त्यांचाही वाढलाय. कॉन्फिडन्स लेवल त्यांचा देखील हाय. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 35 धावांची आवश्यकता. हॅपी करणार नावासमोर फक्त एश लावला. एश म्हणजे हिट. एश म्हणजे हॅपी करतोय हॅपी करतोय हॅपी. याच पटक्यांची गरज आहे आणि नेहमीच खोलून खेळण्याची अनेकदा आपण ती खेळी पाहिले ॲपीची. बघा दबाव आहे नो डाऊट असं नाही कारण एका बाजूला विकेट देखील पडले आहेत. मात्र त्या दबावाखाली न राहता इथे आपला जो परफॉर्मन्स आहे आपला जो नॅचरल खेळ आहे नैसर्गिक खेळ आहे तो नैसर्गिक खेळ खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र प्रकाश तुंबडा करतायत. त्याला कारणही असतं. जसं एखाद्या पावसाळ्यामध्ये ज्यावेळेला भरपूर पाऊस पडतो बघा म्हणजे जो एक नैसर्गिक नाळा असतो आणि एक मानवानं बनवलेला असतो. नैसर्गिक नाळा सोडून पाणी दुसरीकडे जात नाही कारण त्याचा नॅचरल फ्लो. त्या नॅचरल फ्लोमध्येच तो पाणी वाहत असतो. त्याला किती वळवायचा प्रयत्न करा तो वळणारच नाहीये आणि जो वळवायला जाईल ना त्यालाही घेऊन जाईल. त्याच्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तसंच आहे. आपला जो स्वभाव आहे ना त्या स्वभावामध्ये खेळायचा आहे. ना किसके अभाव में जियो ना किसके प्रभाव में जियो. ये अपनी खेल है भाई. इसको अपने मस्त स्वभाव में जियो. आपला जो स्वभाव आहे स्वाभाविक म्हणजे दबाव येणार प्रेशर येणार दडपण येणार पण या दडपणामध्ये खेळण्याची सवय झाली. आज इतकी वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर शिकलो काय दडपणाखाली खेळणं दबावाखाली खेळणं आणि तेच खेळ केलाय. 16 बॉलचा खेळ आहे. 29 धावांची आवश्यकता. पहिला विकेट त्यानंतर आलेले षटकार
दोन्ही बाजूला जुगलबंदी चालू आहे. बॅट अँड बॉल मधलं द्वंद्व रंगले मैदानावरती. कोण वरचढ ठरणार? कोलवा टप्प्याचा चेंडू होता समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्ह केला. चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे जबरदस्त फील्ड करतील. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचलाय. 2.3 षटकांचा कॅच झाला. 42 धावा झाल्यात. 15 बॉलचा कॅच शिल्लक आहे. 15 मध्ये अजूनही जर आपण पाहिलं तर 28 धावा करायच्या आहेत. 15 बॉल 15 मध्ये करायचे आहेत 28. 15 मध्ये 28 करायचे आहेत. इथून जर विचार केला आपण तर येणाऱ्या या 3 चेंडूमध्ये 1 ते 2 षटकार ठोकायचे, जेणेकरून जो स्कोर बोर्ड आहे तो अजून कमी होईल. आता इथे हे 3 चेंडू जर चांगले हाताळले ना मितेश शिंगोडेनं, तर थोडाफार दबाव वाढेल. नाही फक्त चेंडू नाही, तो विकेट पाहिजे आता. आणि विकेट देखील शोधायची आहे. खूप चांगला उल्लेख आपण केला आणि तोच प्रयत्न करतोय त्या ठिकाणी मितेश शिंगोडे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेला, लॉंग ऑफ डीप आणला गेलाय त्या ठिकाणी. बघा अजून एक बदल केला गेला, स्क्वेअर लेग ज्या जवळपास बॅकवर्ड होता तो फॉरवर्ड आणला गेलाय. मिड विकेट डीप आहे आणि लॉंग ऑन डीप आहे. ऑन साईडला खास करून फील्ड सजवलं आहे. शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर आपण पाहिलं तर कव्हर शॉटमध्ये आहे एक फ्लाइंग स्लिप, त्यानंतर एक शॉर्ट फा लेग त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. चेंज ऑफ पेस यावेळेस गती थोडीशी धीमी केली होती. खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलं गेलं. एकच धाव मिळत स्वतःवर नाखुश आहेत, कारण हा फटका कदाचित त्या ठिकाणी उडवायचा होता, खेळायचा होता, पिक करायचा होता, मग तो फटका त्या ठिकाणी राहिलच्या बॅटमधून एक्झिक्यूट झाला नाहीये. स्वतःवरती ती नाराजी देखील दिसून आलेली आहे. त्यांना माहिती आहे की या षटकाचं महत्त्व किती आहे, या षटकामध्ये धावा येणं किती आवश्यक आहेत. मितेश शिंगोड्याने देखील माहिती आहे एक षटकार गेलाय आणि त्याची भरपाई करायची आहे. आता मागे गेलेला षटकार कदाचित मायनस करता येणार नाहीत, पण पुढच्या येणाऱ्या 2 चेंडूवरती चांगली कामगिरी केली तर आपल्या टीमला प्लस करता येईल. हा खेळ प्लस आणि मायनसवाला आहे. जसा उल्लेख केला होता, भरपूर एकमेकांशी खेळल्यात, प्रत्येकाचे प्लस आणि मायनस माहिती आहेत. उजवे दावे, कच्चे दुवे, महत्वाचे दुवे, हा स्ट्रॉंग झोन, मायनस झोन, हे सर्व काही माहिती आहेत. एकमेकांच्या खाणाखुणा माहिती आहेत. फुल टॉस बॉल वरती अजून एक प्रहार, चेंडू सीमारेषा पार पाठवलाय आणि पंचांनी स्क्वेअर लेगच्या पंचांनी सांगितलं फुल टॉस बॉल जो चेक करायचा आहे. बॅट्समन रिव्ह्यू आहे का, बॅटरने घेतलेला हा DRS आहे. फुल टॉस बॉल आहे, तो कमरेच्या वर फुल टॉस आहे की नाही हे तिसऱ्या पंच पाहतील. बघा चुका घडल्यात आणि ज्या वेळेस चुका घडल्यात, ज्या वेळेस फुलटॉस चेंडू हाताळले गेलेत ना पतू पॅकर बी या टीमकडून, त्यावेळेस त्या फुलटॉस चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय आणि त्या अप्रतिम गोलंदाजी राहिले नो डाऊट. आणि हेच फुलटॉस चेंडू कदाचित पराभवाचं कारण ठरता कामा नाही पतू पॅकर्स या टीमचं. म्हणजे फुलटॉस हा लॉस करून पण जातील तुम्हाला. यस, आणि मोठा लॉस, सबसे बडा लॉस. चेक केलं जातं या ठिकाणी की कमरेच्या वरा चेंडू आहे की नाही. तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करता, कारण बॉडी बॅलन्सही महत्त्वाचं आहे. फलंदाज त्यावेळेला क्रीजच्या आत आहेत, बाहेर आहेत, चेंडू ज्यावेळेला डीप येतोय, खाली येतोय, वर येतोय, या सर्व गोष्टी तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. आणि जिथे हिट केलाय त्यावेळेला त्या चेंडूला किती उंची होती किती वर होता. चला या ठिकाणी तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय आणि नो बॉल भीमर आहे घोषित केलंय. म्हणजे इथे असं म्हणू शकतो आपण की दुष्काळात हा 13वा महिना. एकतर कुठेतरी ही गाडी कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न सुरू असताना मात्र या ठिकाणी पडलेली हा नो बॉल. तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी उंची किती होती. फ्री हिटचा चेंडू असेल. समोर आहे प्रकाश तुंबडा, गोलंदाज तयार, चेंडू आहे फ्री हिट. यावेळेस पुन्हा एकदा नो बॉल आहे. ऑन साईडला फटका खेळाय, मागे प्रोडक्शन आहे मात्र ओ स्टेपिंग झालंय. पंच दंडित करतात पुन्हा एकदा. आणखीन एक नो बॉल, म्हणजे फ्री हिट कंटिन्युअसली आहे. ऑफर लागू आहे बाबा, ऑफर लागू आहे. एखाद्या वेळेला UPI पेमेंट करता काही कुपन असतात, आपण वापरलेले ना ती राहतात. आता तेच झालं होतं, मागचा एक नो बॉल, आता एक नो बॉल. आणि भाई नो बॉल के बाद वो बॉल आता है जिसका इंतजार बल्लेबाज करता है. आता पंचांचे हात गोल गोल फिरलेले आहेत. श्रद्धांजली चषक स्पर्धा सुपर हिट. पुढचा चेंडू येतोय फ्री हिट आणि फ्री हिटचा फायदा उचलण्याचा प्रयत्न राहिल अन्सारी. भाई दे घुमा के, इससे बड़ा मौका नहीं मिलेगा. दे घुमा के धावा दाबल करते थे 52. 52 52 धावा दाबल कवरती. पायावरती चेंडू आदळला आहे, पण ज्यावेळेला फ्री हिट असतो त्यावेळेला एकाच प्रकारे बाद होऊ शकतो. तो आहे धावबाद.
लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आलेत. स्कोर जाऊन पोहोचला 53. चेंडू खेळ राहिला तो 13 चेंडूचा खेळ बाकी आहेत आणि 13 मध्ये 17 करायचे आहेत. दोन्ही आकडे असे आलेत ना, म्हणजे 13चा फेरा आणि 17चा खतरा. 17चा खतरा 13चा फेरा. बघा सगळ्याच गोलंदाजांनी नोट म्हणजे आपण दुसरा स्पेल पाहतोय मितेश शिंगोडेचा. नक्कीच गोलंदाजी चांगली राहिलाय. आता ज्या काही चुका पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑफ साईडला चेंडूला खेळले गेले. ओ चुकी काढल्या पुन्हा एकदा. ह्या वेळेस देखील चुकी काढले आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. हा देखील चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार मितेश शिंगोडीचा चेंडू बघा. फुलटॉस बॉल होता, समोर खेळला होता. लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक होते दर्पण. आणि जसं तुम्ही उल्लेख केला चुकीला माफी नाही. बघा कधी कधी चुकीला माफी असते, पण एकदा माफी दिली का परत चूक करायची नाही. याही गोष्ट येतं भाई. तुम्ही तेव्हा नाही हरा जेव्हा तुम्ही चूक करता. ज्यावेळेला तुम्ही वारंवार चुका करता. 12 मध्ये 13 करायचे आहेत. 12 बॉलचा खेळ आहे. 13 धावांची आवश्यकता है. इसके लिए कहते हैं ना भाई, तब नहीं हारते जब आप गलतियां करते हो. आप तब नहीं हारते जब गलतियां करते हो. आप तब हारते हो जब आप गलतियों को दोहराते हो. आपण तेव्हा नाही हारत जेव्हा तुम्ही चुका करता. तुम्ही तेव्हा हारता तेव्हा त्या चुका वारंवार करता. एकदा दोनदा तीनदा किती वेळा चूक. आणि आता चुकांवरतीच चुका झाल्यात. 12 मध्ये 13 करायचे आहेत. विजयाच्या जवळ आहे. एक कदाचित खेळ बदलला तर मात्र हा जिंकू शकतो पतुबेकर. पण मागच्या 2 रात्रीमध्ये आणि आज इतका बदललेला मॅच तरी नाही पाहिलाय. नक्कीच खेळ बदलला तर इथे पतू पॅकर जिंकू शकतो. त्यासाठी हे षटक जे आहे ना, हे कमीत कमी धावेत साताळणं गरजेचं. म्हणजे इथून जर विचार केला तर आपण की 3 किंवा 4 धावा आणि या ओव्हरमध्ये कमीत कमी 2 विकेट मिळवणं गरजेचे आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची विकेट म्हणजे राहिल अन्सारी. 2 विकेट इथून आल्या. 3 किंवा 4 धाव्यांचे जर षटक हाताळलं गेलं तरी मॅच कदाचित ही मॅच टर्नआउट होईल, अन्यथा नाही. देखते चले, उम्मीद पे दुनिया टिकी आहे. हे गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला होता. 12 मध्ये 13 करायचे आहेत. जर या ओव्हरमध्ये 2-3 धावा आल्या आणि तितक्याच विकेट आल्या तर मॅच मध्ये रंगत येईल. उम्मीद पे दुनिया टिकी आहे. जसं म्हणतात ना बाबा, आशेवरती माणूस जगतो. उद्याचा काहीतरी चांगलं घडेल याच आशेवरती पतू पॅकरचा संघ देखील आहे. नक्कीच विनीत आहे. विनीतला काहीतरी करू दाखवावं लागेल. समोर राहील अन्सारी स्ट्राइक एंडवर. फुलटॉस पुन्हा एकदा चुकी काढले. ज्या वेळेस फुलटॉस चेंडू हाताळला गेलेत त्या वेळेस त्या चेंडूना बाउंड्री लाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय आणि ही चुकी पुन्हा एकदा राहील अन्सारीच्या अगेन्स्ट. हा चेंडू सीमारेषा पार. षटकार प्लस हा नो बॉल. म्हणजे म्हणायचं गेलं तर इथे ही सगळ्यात मोठी चुकी. सगळ्यात मोठी चुकी आता येत असताना. आणि राहीलने जे षटकार ठोकलेत ना त्याच्यातले बहुतांशी फुलटॉसवरती आलेत. म्हणजे आता पतू पॅकर टीम एकमेकांना काय सांगते माहिती का, गैरों में कहा दम था हमको तो फुलटॉस ने लुटा. बाकीच्याने नाही घेतलं भाई, समोरच्याकडे नव्हती तेवढी, पण गैरों में कहा दम था हमको तो फुलटॉस ने लुटा असं म्हणावं लागणार आहे. फुलटॉसनंच घात केलाय या टीमचा. बॅटला लागला, तोडा लागला. राहील देखील पाहत होते. ते चेंडू थोडासा थांबून आला होता भाई. गेंद थोड़ी सी रुकी आई थी, खेलना चाहते थे स्क्वेले की दिशा में, हालांकि थोड़े से जल्दी खेल बैठे. राहील अन्सारी थोडेसे लवकर खेळून झाले. 64 धावा झाल्यात. 6 धावांची आवश्यकता आहे. 6 धावा करायचे आहेत आणि गोलंदाज तयार. मिस टायमिंग स्ट्रोक आहे मात्र सेफली चेंडू लँड होईल. शॉर्ट मिड विकेट चेंडू लँड झाला. त्या ठिकाणी फिल्डर कोणताही नव्हता. दुसऱ्याचा प्रयत्न आणि या 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या आहेत. अनेकदा राहील अन्सारीच्या आपण इनिंग पाहिल्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आणि आपण अनेकदा हे शब्द नेहमीच म्हटलोय की राहील अन्सारी जोपर्यंत खेळपट्टीवर राहील तोपर्यंत 94 कामन संघ पुढे चालत राहील. गेल्या कित्येक वर्ष एक चांगला उल्लेख तुम्ही केला. अगदी म्हणजे अकबर शेखचा उल्लेखही आपण करतो. अमान शेखची खेळी महत्त्वाची असते. अतुल ठाकरेनं मागच्या काही वर्षामध्ये केलेलं प्रदर्शन तेही आपण पाहिलेले आहेत. प्रकाश तुंबड्याचं अगदी मॅन ऑफ क्रायसिस म्हणून खेळी पाहिलेली आहेत. पण राहीलचा तो एक ओळख राहिलेली आहे. म्हणजे टीम 94 कामन म्हटलं की राहील अन्सारी असा मॅच विनर खेळाडू किंवा प्रत्येक वेळेला संघाच्या गरजेच्या वेळेला जशी डिमांड तशी सप्लायर, जशी सिच्युएशन तसं कलेक्शन धावांचं तो नेहमीच देत आलाय. 3 धावांनी दूर आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणून प्रत्येकाला थोडासा वेळ द्यायचा आहे. राहीलनं काय केला, थोडासा खराब चेंडूची वाट पाहिली आणि ज्यावेळेला खराब चेंडू आले
त्यावेळेला त्या चेंडूची वाट लावली असं म्हणावं लागेल. 8 बॉल 3 धावा. आणि हे सीझन 94 कामांसाठी खूप चांगलं राहिलं आहे. बरेचसे स्टेटस राहिल्यांसाठी आम्ही पाहतोय. अनेक स्पर्धामध्ये ती कामगिरी उच्च दर्जाची राहिली. यावेळेस खेल खलास मॅच फिनिश स्विच हिटनं या सामन्याला जिंकलंय. अभिनंदन 94 कामान. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. माझा धन्यवाद. पतू पॅकर्स ब संघ, तुम्ही या श्रद्धांजली चषकामध्ये सामील झालात त्याबद्दल श्री हनुमान मंडळ टिवरी यांच्या वतीने तुमचं मनापासून आभार. चला आपण लगेच थेट जाऊया मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं.